तर आज होता आपल्या इथं महाप्रसादाचा कार्यक्रम, ते पण आपल्या मंडळाचा बरं का. आणि महाप्रसादाचा कार्यक्रम झाल्यावर बारलेल्या नेमकं टाकीमध्ये बंद कोण करू लागले पण सांगतो, म्हणून ब्लॉग शेवटपर्यंत पाहणं विसरू नका. जय शिवरावांनो, पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचं हार्दिक स्वागत. आजचा विषय असा आहे की आपल्या मंडळाचा होता आज महाप्रसादाचा कार्यक्रम. काय सगळे आपल्या मंडळामधले कार्यकर्ते तीन पण आले होते. कालच आपण मोठे मोठे भांडे तीन पण आणून घेतले होते महाप्रसादासाठी. लगेच सुनील काकाने पूजा पण करून घेतली. सरदा आपल्याला बनवत होता भात, मग ते मोठ्या पातेल्यामध्ये पाणी तीन टाकून घेतलं, तांदूळ पण टाकून घेतले होते अगोदर. मला आपण आपल्या मंडळामध्ये तरी सगळे आपल्या सोसायटी मधले काकून तीन आले. बट्ट्याचं पीठ भिजवण्यासाठी लगेच आपल्या इथं मस्तपैकी भात बनवून रेडी झाला होता. आता राहिले तर फक्त आपल्या तीन गोष्टी, तर त्या कोणत्या वरण बट्ट्या आणि लापशी. लगेच इथं वरण बनवणं सुरू झालं. इथं पण गोड लापशी बनवण्यासाठी काजू बदाम तीन आणून घेतले. लापशी बनवण्याच्या अगोदर पातेल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये मिक्स काजू बदाम टाकून दिले. लापशी बनवण्यासाठी दारडण तीन पण टाकून दिलं होतं. लगेच आपल्या मंडळामध्ये सत्यनारायणची पूजन तीन चालू झाली होती. लगेच आपल्या भाऊनी वहिनी पूजा करून घेतली सत्यनारायणची. आपल्या चित्र काकाला पण घेऊन टाकला आपण ब्लॉग मध्ये. लगेच इथं वरण बट्ट्या तळणं ते सुरू झालं होतं. तेवढं तर पाऊस आला होता, पण लगेच आपण नाही का लहान लहान पोरांना महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी म्हणजेच की जेवण करण्यासाठी बसून दिलं. मग भावना, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा. तेवढं आपल्या आयडीला पण फॉलो करून घ्या.